कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील विस्कळीत. नवी मुंबईमधील वाशी प्लाझाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं मोठं नुकसान. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातील कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं समोर. मुसळधार पावसानं बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं नद्या दुथडी भरून वाहू लागल्या तर संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठेत पाणीच पाणी. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. तुर्भे स्थानकातील भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी तर प्रवाशांना पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. रेल्वे आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका. कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये पावसाचा जोर वाढला. पावसानं मौजे चौके गावाला जोडणारा पूल गेला वाहून. पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस. पावसानं भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली जलमय. घरात आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसाचा कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका तर पावसानं अनेक भाज्या देखील खराब. पुण्यातील चांदणी चौकामध्ये तेल गळतीमुळे वाहनांचा अपघात. तेल गळतीनं ट्रक पलटी तर बसची ट्रकला धडक. जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती. अपघातामध्ये बस चालक गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.